नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. प्रोजेक्टचं काम करत करत सकाळचेच 5 कधी वाजले कळलंच नाही. मग 2 तास रेस्ट घेऊन नागपंचमी किंवा भावाचा उपवास जो असतो त्यानिमित्ताने काळ्या वाटाण्याची भाजी आणि थालीपीठ ऐवजी पुरी करायचं ठरवलं. काळे वाटाणे तर मी कालच भिजत घातले होते. मी भाजीकरिता फक्त कांदा कट करून घेतला. त्यानंतर कढईत तेल कांदा नीट भाजून घेऊन त्यामध्ये मग हळद आणि मसाला किंवा तुमच्याकडे जो पण घरी मसाला आहे तो घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग वाटाणे घालून हलवून घेतलं. त्यानंतर मग मीठ आणि थोडं पाणी घालून झाकून दिलं त्याला आणि मग 10 ते 15 मिनटं गॅसवरती ठेवलं. थालीपीठ करिता पहिला तर कोथिंबीर लसूण आणि आलं चेचून घ्यायचं. मग गव्हाच्या पिठात जिरं हळद मिरची पावडर मीठ आणि पेस्ट घालून व्यवस्थित मळून घ्यायचं. जास्त पातळ पीठ मळायचं नाही आणि शेवटी वरून तेल सोडून थोडं 10 मिनटं बाजूला ठेवायचं आणि चपाती कसं बनवतो सेम असंच बनवायचं आणि वाटीने पुरी कट करून घ्यायची आणि लाटायच्या वेळेस चपाती जास्त पातळ लाटायची नाहीतर मग पुऱ्या फुगणार नाहीत. मग पुरी ब्राऊन कलरमध्ये मस्त तळून घेतली. तुमच्या घरी पण अशीच पद्धत आहे की कोणती नवीन आहे हे नक्की मला सांगा आणि ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. मग प्रसाद दाखवला आणि परत अभ्यास करायला बसलो कारण डेडलाईन होती उद्याच आणि माझी फॉर्मॅटिंग बाकी होता आणि ते करता करता परत सकाळ झाली आणि मग सबमिशन केलं. रूम वगैरे व्यवस्थित आवरली आणि मग परत 6 वाजता मला शिफ्टला जायला लागलं आणि शिफ्ट करून मग मी आलो अराउंड 11 वाजता वापस घरी.